दादांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. सनी निमन, पुनीत बालन सगळेच जण आणि तुम्ही पण सगळेजण मला क्षमा कराल, कारण मला एका दिवसात 12-13 कार्यक्रम अटेंड करायला लागतात. त्यातलं सकाळपासून 3 झाले, आज 4था 5व्या कार्यक्रम जायचं आहे. त्यामुळे मी माझ्या शुभेच्छा देऊन लगेच निघेन, पण कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. तो खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे. शेवटी हे मेडल मिळाल्यानंतर जे सत्कार झाले, मेडलच कसं मिळालं हे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमधून आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न त्यांना विचारला जातात. आमचा स्वप्नील आहे, तो एका 2500 लोकसंख्येच्या गावात ॲक्च्युअल राहतो. आई सरपंच आहे, म्हणजे माजी सरपंच नाही, आता सरपंच आहे. त्या 2500 लोकसंख्येच्या गावातून पॅरिसपर्यंत कसा पोहोचला हे आपल्यालाही प्रेरणा मिळायला आवश्यक असतं. असे सगळेच ज्यांचा 6 जणांचा सत्कार केला, दीपालीताईंसारख्या गुरूंचा सत्कार केला, अनेक गुरूंचा सत्कार केला, हे टिपणाऱ्या पत्रकारांचा सत्कार केला, हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी हा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला थांबण्याचा उपयोग राहील. 29 ऑगस्ट स्वर्गीय हॉकीपटू ध्यानचंद यांचा जो जन्मदिन आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानिमित्ताने सोमेश्वरम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सनी निमन यांनी आयोजित केलं की ज्यांनी एक मोठी भरारी मारली, एक उंच उडी मारली आणि देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये नेलं, अशा खेळाडूंचा सत्कार, त्यांच्या गुरूंचा सत्कार, हे सगळं लोकांपर्यंत पोचवणारी जी माध्यमं आहेत, ती माध्यमं हँडल करणारे पत्रकार, अशा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. त्याला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. पण एक नावाचा उल्लेख केला पाहिजे. पुढे पॉलिटिकल ॲम्बिशन आहे की नाही माहीत नाही, परंतु कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा मनामध्ये न ठेवता या शहरामध्ये खूप, मी दोर कापत नाही आहे, भविष्यात बघू, पण आज कुठलीही पॉलिटिकल ॲम्बिशन मनात न ठेवता केवळ समाजातल्या प्रत्येक विषयात मदतरूप व्हायला पाहिजे असा विचार करणारे, तरुण वयामध्ये खूप पैसा कमवणारे, खर्च करण्याचं मोठं मन असणारे पुनीतजी बालन आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी तर सगळे खेळाडू, त्यांचे गुरु आणि सगळे पत्रकार आहेत. ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निमन आहेत, क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव आहेत, संघटन सचिव गौरव समितीचे संदीप चव्हाण आहेत. व्यासपीठाच्या समोरही बऱ्याच वेळेला खूप मान्यवर मंडळी उपस्थित असतात, त्यामुळे व्यासपीठावर बसणाऱ्यांना संकोच होतो की अरे हे खाली का बसलेत, यांनी वर यायला पाहिजे. असे व्यासपीठाच्या समोरचे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो आणि वेगवेगळ्या शाळांमधून हा सगळा कौतुकाचा कार्यक्रम पाहायला आलेले आणि आपलाही केव्हा तरी इथे होऊ शकतो हा सत्कार, अशा प्रकारची मनीषा बाळगणारे सर्व शालेय विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपल्या देशाची सर्व बाजूनी प्रगती होत असताना मग ती शिक्षणात प्रगती चालली आहे, मग संशोधनात प्रगती चाललेली आहे, व्यवसायात प्रगती चालली आहे, व्यापारात प्रगती चालली आहे. म्हणजे मी ज्या खात्याचा मिनिस्टर आहे, हायर एज्युकेशन तर आहे, पण टेक्स्टाईलचा, वस्त्रोद्योगचा, त्याच्यामध्ये कितीतरी कपडा उद्योगातले प्रॉडक्ट हे जगामध्ये दुसरा, जगामध्ये पहिला असा नंबर आपला प्रोडक्शनमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये लागतो आहे. असं व्यापारात पुढे आहोत, इंडस्ट्रीत पुढे आहोत, शिक्षणात पुढे आहोत. जगामधल्या जवळजवळ शब्द असा वापरायला लागतो, कारण नाहीतर मग कोणीतरी ऑब्जेक्शन घेते, नाही हो 2 कंपन्यांच्या नाही आहेत. जगातल्या जवळजवळ सगळ्या कॉर्पोरेट कंपनींचे सध्या CEO हे मूळ भारतीय आहेत. म्हणजे नॉट नेसेसरी की त्यांचा जन्म भारतात झाला, त्यांचे आईवडील आजोबा गेले, स्वतःला भारतीय मानतात, त्यांच्या घरी जन्म झाला, असा कॉर्पोरेटचा CEO आहे. असं जवळजवळ सगळ्या जगातल्या कॉर्पोरेटचा CEO हा मूळ भारतीय वंशाचा असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सारखी खंत असते की आपण खेळामध्ये जरा मागे आहोत. ऑलिम्पिकला मेडल्स मिळत आहेत, ऑलिम्पिकच्या खालच्या तर सगळ्या ठिकाणी आपण खूपच आता, मग त्या राष्ट्रकुलमध्ये, वर्ल्ड कपमध्ये दन मेडल्स आपण आणतो. ऑलिम्पिकच्या बाबतीमध्ये नेहमी आपल्या मनात खंत अशी राहते की आपल्याला अजून तेवढं यश मिळत नाही. पण यावेळेला पॅरिसमध्ये ज्या प्रकारचं यश आपल्याला मिळालं, काही जण पॅरिसमध्ये पोचले, काही जण पॅरिसच्या उंबरठ्यावर थांबले, उंबरठ्यावर जे थांबलेत त्यांनी जिद्द सोडलेली नाही. आणि स्वप्नीलसारख्याने ब्रॉन्झवर समाधान मानायचं नाही असं ठरवलेलं आहे, गोल्डपर्यंत जायचंच आहे. आणि तेजस्विनी सावंत नावाच्या शूटरने एकाच राष्ट्रकुलमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले, तशी एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवायचे. आता मनू भाकरने पण मिळवली.
अशा प्रकारची ऑलिम्पिकमध्ये एक उंच उडी काहींनी मारली, काही जण थोडेसे अडखळले. अशा सगळ्यांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, सरकार म्हणून शुभेच्छा देतो आणि सरकार म्हणून कोरड्या शुभेच्छा देणं बंद झालं. माझ्या माहितीप्रमाणे परवाच इथे बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या कार्यक्रमाच्या वेळेला एकनाथजींनी मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली की हा स्वप्नील कुठे आहे शोध, तर तो सुदैवाने बालेवाडीतच होता. मग तो तिथे आला आणि त्याचा मोठा स्टेजवर एकनाथजी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी सत्कार केला. तर त्यावेळेला बहुतेक 2 कोटीचं फायनल झालं ना, दादा म्हणाले ना की करून टाकू म्हणून. हां, 1 कोटी तर देतोच आपण, ते 2 कोटी करावं असं तुझ्या निमित्ताने विषय आला आहे. तर एक मेडल मिळवणाऱ्याला 2 कोटी रुपये आज गव्हर्नमेंट द्यायला लागलं. पण त्याहीपेक्षा खेळामध्ये सरावामध्ये यांचा वेळ जास्त जातो हे लक्षात घेऊन विदाऊट MPSC यांना क्लास 1 द्यायला पण सुरुवात केली. एक तरी ब्रॉन्झ मेडल, म्हणजे याचं क्लास 1 फायनल झालं, एक तरी ब्रॉन्झ मेडल जागतिक स्पर्धेमध्ये मिळालं की तो क्लास 1 विदाऊट MPSC होणार. मग बाकी खाली त्याची श्रेणी आहेच की एक तरी नॅशनल लेवलचं मिळालं तर त्याला क्लास 2 विदाऊट MPSC मिळणार, एक तरी स्टेट लेवलचं मिळालं तर त्याला विदाऊट MPSC क्लास 3 मिळणार. असं जवळजवळ खेळाडूंनी मेडल्स मिळाल्यानंतर आयुष्याची त्याची व्यवस्था करणं. म्हणजे मला आठवतं की 2006ला तेजस्विनी सावंतला 2 गोल्ड मेडल मिळाले मेलबर्नमध्ये, आणि त्यावेळेला हे कायदेविधी झाले नव्हते. पण त्याही वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते, ते कोल्हापूरमध्ये बहिणीकडे होते, विजयाताई पाटलांकडे. ते कोल्हापुरात ही मेलबर्न असताना घरी आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं कायद्याविधा मी नंतर बघतो, हिला मी क्लास 1 देतो. ती महाराष्ट्रातली विदाऊट MPSC पहिली क्लास 1 आहे, जी आता डेप्युटी डायरेक्टर झाली बालेवाडीमध्ये. तर अशी एक मोठी मदत म्हणूया, त्यांना पुश करणं म्हणूया, असं आपण करतोच. तेजस्विनी सावंतला नंतर कोल्हापूरसारख्या ठिकाणी 6000 स्क्वेअर फीटचा प्लॉट दिला, ज्यात खाली घर आहे, वरती त्याची शूटिंग रेंज आहे मस्तपैकी. अशा खूप गोष्टी शासन करते आहे. 10वी-12वीमध्ये खेळणाऱ्यांना 25 मार्क्स आपण ॲडिशनल देतो. खेळाडूंना वारंवार मुख्यमंत्री म्हणत असतात की तुम्हाला आणखीन काय पाहिजे सांगा. जसं हा विषय आला की आपल्याला बाकी स्पर्धांनाही आपण 1 कोटी देतो आणि ऑलिम्पिकला 1 कोटी कसे, आपण 2 केले पाहिजेत. तसं शासन म्हणून आपण प्रयत्न करतो. आणि पुनीत बालनसारखी मंडळी आहेतच ना, ती कशाला कमीच पडत नाही. त्यांची तिजोरी आमच्या सरकारच्या तिजोरीपेक्षा जास्त मोठी आहे. सरकारची तिजोरी कधी संपते, यांचा तिजोरीचा तळच त्यांना गाठता येत नाही, वरवरच चाललेलं असतं. त्यामुळे या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सनीचं विशेष कौतुक करतो. विनायकराव निमन माजी आमदार हे अचानक गेले, असे मॉर्निंग वॉकहून आले म्हणजे पोचलेत नाही बिचारे घरी. आणि त्याने सनीला फोन केला की मला जर बरं वाटत नाही, तू मला जरा कुठेतरी घ्यायला ये. हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत विनायकराव गेले. आमच्या सगळ्यांचे मित्र होते, सगळ्यांचे नेते होते. त्याच्यानंतर साधारणतः पुरेसा वयाने मोठा न झालेला घरातला मुलगा जो आहे तो हातपाय गाळून बसतो, पण विनायकरावांचं सगळं स्वप्न सनी निमन पूर्ण करतो आहे. तो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक म्हणजे त्याचं वैद्यकीय शिबिर जे होतं त्याला दिवसाला एक 40-50 हजार लोक आपापलं तब्येत तपासून जातात. हे सगळं विनायकरावांनी सुरू केलं आणि ते विनायकरावांनी सुरू केलेलं सनी कंटिन्यू करतो आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि सनीला प्रामुख्याने विनंती करतो की तो फारच नम्र आहे की मला सोडायला बाहेर येऊ नको, मला सोडायला खूप मोठी फौज असते, त्यामुळे मी परत येत नाही, नक्की जातो, पण तू हल्लास की कार्यक्रम डिस्टर्ब होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.